महाराष्ट्रात सध्या प्रस्थापित असलेला शक्तिपीठ महामार्ग हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि वादग्रस्त प्रकल्पांपैकी एक ठरत आहे. हा प्रकल्प कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भागांना जोडणारा आणि अनेक धार्मिक शक्तिपीठांना जोडणारा एकूण 856 किलोमीटरचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. नागपूर ते गोवा एकूण 18 तासाचं अंतर या शक्तिपीठ महामार्गामुळे फक्त 8 तासामध्ये कव्हर होणार. आता या प्रकल्पासाठी एकूण 86,000 कोटी रुपये मंजूर झाले, पण वास्तविक प्रकल्प किती हजार कोटींमध्ये पूर्ण होईल माहीत नाही. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा अशा 13 जिल्ह्यांमधून जाणार. सरकारचा दावा आहे की हा प्रकल्प धार्मिक पर्यटन, औद्योगिक विकास, लॉजिस्टिक आणि ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीसाठी गेम चेंजर ठरेल. कारण दुसरीकडे हजारो शेतकरी या प्रकल्पाला विरोध करतात, कारण त्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित होणार. शेतकऱ्यांचा मुद्दा स्पष्ट आहे, विकासाच्या नावाखाली आमच्या पोटावर लाद का. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड अशा भागांमध्ये ही जमीन केवळ माती नाही तर कुटुंबाची पिढ्यानपिढ्यांची उपजीविका आहे. अनेक ठिकाणी साखर कारखान्यांवर, दूध व्यवसायावर, द्राक्ष, ऊस, डाळिंब यांसारख्या पिकांवर अर्थव्यवस्था उभी आहे. अशा जमिनी गेल्या तर शेतकऱ्यांना फक्त एकदाच मिळणारा मोबदला भविष्यातील स्थिर उत्पन्नाची भरपाई करू शकत नाही, हा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना मोबदला मिळत सुद्धा नाही. सरकारकडून पैसा येतो पण तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. मध्येच लाचार आणि भ्रष्ट अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर आणि नेत्यांच्या खिशात जातो. कारण 2014 मध्ये नगर कल्याण महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम झालं. त्या रुंदीकरणामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. काही बहुतांश शेतकऱ्यांना पैसे मिळाले, पण काही शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. आता काही शेतकऱ्यांची जेवढी जमीन होती तेवढी सगळी त्या रुंदीकरणामध्ये गेली, पण त्याच्या बदल्यात 1ही रुपया त्यांना मोबदला मिळाला नाही. मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? त्यांच्या भावी पिढीने कसं जगायचं? त्या शेतकऱ्यांनी 2014 पासून ते आज 2026 पर्यंत म्हणजे तब्बल 11 वर्ष फक्त आपल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी स्थानिक अहिल्यानगर पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, आमदार, खासदार यांच्याकडे चक्रा मारल्या, पण आजपर्यंत त्यांना रुंदीकरणामध्ये गेलेल्या जमिनीचा 1 रुपया सुद्धा मोबदला मिळाला नाही. मग अशा शेतकऱ्यांच्या पोटावरती पाय देऊन जर विकास होणार असेल, अशा शेतकऱ्यांच्या पोटावरती पाय देऊन जर महामार्ग होणार असतील, तर महाराष्ट्रातला शेतकरी अशा महामार्गांना आणि विकासांना नेहमीच लाथ मारेल. शासन झाडं लावायला पैसे देते आणि हिने मी स्वतः लावलेली झाडं नष्ट केल्यात. मला 4 दिवस जेवण सुद्धा कोटा काय. आणि हे असं करत असताना या लोकांनी मला माझ्या खूप मोठा अन्याय केलाय. पोलीस स्टेशन मध्ये रात्री 9 वाजता गेलो, तिथं फिर्याद घेतली नाही माझी. मी 9 वाजेपर्यंत बसलो, फिर्याद घेतली नाही त्या ठिकाणी माझी. तुम्ही शेतकऱ्याच्या जमिनी अशा पद्धतीने बळकावताय आणि त्याला विकास म्हणताय. हा विकास महाराष्ट्राचा नाही, हा विकास फक्त भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरचा आहे. 86,000 कोटींचा प्रकल्प फक्त 50,000 कोटींमध्ये पूर्ण करायचा आणि नंतर फक्त 1च वर्षात त्याला डागडुजी करत बसायचं आणि पैसे खायचे. याआधी राज्यात 55,000 कोटी रुपये खर्च करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणजेच नागपूर ते मुंबई एक्सप्रेसवे उभारण्यात आला. सुमारे 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग विदर्भ ते मुंबई प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी बनवण्यात आला. सुरुवातीला याला गेम चेंजर म्हटलं, पण वास्तवात सुरुवातीच्या काळात वाहनांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याची टीका झाली. टोल दर जास्त असल्याने अनेक वाहन चालक जुन्या राष्ट्रीय महामार्गाचा वापर करत असल्याचं निरीक्षण होतं. सरकारचा दावा आहे की औद्योगिक गुंतवणूक, वेअर हाऊसिंग, लॉजिस्टिक पार्क आणि नवीन टाउनशिप हळूहळू उभ्या राहत आहेत आणि त्यामुळे वाहतूक वाढेल, पण प्रकल्पाचा खर्च, कर्जाचा बोजा आणि प्रत्यक्ष वापर यात तफावत आहे. त्यामुळे लोक विचारतात, आधीचा महामार्ग पूर्ण क्षमतेने वापरला जात नसताना नवीन 80-90 हजार कोटींचा प्रकल्प का? शक्तिपीठ महामार्गाबाबत सरकार सांगतं की हा केवळ धार्मिक पर्यटनासाठी नाही तर मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीसाठी आहे. कोकणातील बंदरे, गोवा सीमेपर्यंतचा प्रवास, मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्र, कृषी उत्पन्नाचा जलद वाहतूक या सगळ्यांना गती देण्याचा उद्देश आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागातून गोवा किंवा कोकणात जाण्यासाठी सध्या सरळ उच्च गतीचा महामार्ग उपलब्ध नाही. लॉजिस्टिकच्या दृष्टीने पूर्व महाराष्ट्राला पश्चिम किनारपट्टी जोडणं रणनैतिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरू शकतं. त्यामुळे प्राधान्यक्रम काय असावा यावर प्रश्न उपस्थित होतो. कारण मोठ्या पायाभूत सुविधा नसतील तर राज्यात गुंतवणूक येणार नाही. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सेवा क्षेत्रावर आधारित आहे. उत्पादन आणि लॉजिस्टिक मजबूत करण्यासाठी एक्सप्रेसवे गरजेचे आहेत.
गुजरातसारख्या राज्याला जलद रस्ते नेटवर्कमुळे औद्योगिक वाढ झाली असा दाखला दिला जातो. जर महाराष्ट्राने दीर्घकालीन दृष्टीने विचार केला नाही तर तो स्पर्धेत मागे पडेल. नागपूर गोवा महामार्ग पर्यटन, खनिज वाहतूक, कृषी निर्यात आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. विदर्भातील कापूस, सोयाबीन, संत्री यांसारखी उत्पादने कोकणातील बंदरापर्यंत जलद पोहोचवली तर निर्यात वाढू शकते. पण शेवटी प्रश्न हाच आहे की महाराष्ट्रात विकास आणि शेती यामधला समतोल कसा साधायचा. शेतकऱ्यांना केवळ मोबदला नाही तर दीर्घकालीन पुनर्वसन शेअर्स किंवा वार्षिक रॉयल्टी मॉडेल दिलं जाऊ शकतं का? स्थानिकांना टोलमधून काही हिस्सा देता येईल का? महामार्गामुळे निर्माण होणाऱ्या औद्योगिक झोनमध्ये स्थानिकांना प्राधान्य देता येईल का? जर सरकार पारदर्शकता, संवाद आणि न्याय मोबदला देईल तर शेतकऱ्यांचा विरोध कमी होऊ शकतो. पण जर निर्णय वरून लादले गेले तर विकास हा केवळ आकड्यांपुरता राहील आणि सामाजिक असंतोष वाढेल. शक्तीपीठ महामार्ग असो किंवा आधीचा समृद्धी महामार्ग, प्रत्येक मोठ्या पायाभूत प्रकल्पामागे दोन गोष्टी असतात. एक, ट्रॅफिक प्रोजेक्शन, अपेक्षित वाहतूक घनता, उद्योग आणि लॉजिस्टिक गुंतवणूक प्रत्यक्षात येणं आणि दीर्घकालीन मॉडेल. दुसरा मुद्दा म्हणजे जमीन अधिग्रहण. भारतात जमीन ही फक्त मालमत्ता नाही तर ती उपजीविका आहे. एकदाचा मोबदला देणं आणि आयुष्यभराचं उत्पन्न गमावणं यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे जगात अनेक ठिकाणी आता लँड पुलिंग, ॲन्युटी मॉडेल किंवा प्रकल्पातील इक्विटी शेअर्स देण्याची पद्धत वापरली जाते. जर विकास प्रकल्पातून स्थानिकांना वार्षिक उत्पन्न, रोजगार आणि व्यवसाय संधी मिळाल्या तर विरोध कमी होतो. फक्त जमीन घेऊन रस्ता बनवला आणि स्थानिकांना बाजूला ठेवलं तर सामाजिक असंतोष वाढतो. तिसरा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय शाश्वतता. मोठे महामार्ग म्हणजे केवळ डांबरी किंवा सिमेंटचे रस्ते नाहीत, त्यासोबत शहरी विस्तार, औद्योगिक झोन आणि संसाधनावर दबाव येतो. जर पर्यावरणीय भरपाई, वृक्षारोपण, जलसंधारण आणि कार्बन संतुलन योजना स्पष्ट नसतील तर भविष्यातील खर्च आजच्या फायद्यापेक्षा जास्त ठरू शकतो.